राज्य आणि केंद्रातील मंत्र्यांवर आरोप होतात, प्रकरणं तशी गंभीरही असतात। मंत्र्यांची त्यावेळी राजीनाम्याची मागणी होते, पण मंत्री साहेब काही खुर्ची सोडायला तयार होत नाहीत। खुर्चीचं प्रेम इतकं असतं की एखाद्या प्रकरणात थेट सहभाग किंवा अप्रत्यक्ष सहभाग दिसत असूनही त्यांना बाजूला केलं जात नाही। बऱ्याचदा त्या व्यक्ती मंत्रिपदावर असतात, चौकशी वेगळ्या दिशेला नेऊ शकतात अशी भीती तज्ञ व्यक्त करतात, पण तरी सुद्धा काहीही होताना पाहायला मिळत नाही। मात्र भारताच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास काही वेगळंच सांगतोय। महाराष्ट्रात याआधी अशी अनेक उदाहरणं आहेत जिथं पदावर असलेल्या मंत्र्यांनी फक्त आरोप झाला आणि आपली खुर्ची सोडली आणि चौकशीलाही सामोरे गेले। त्यावेळी त्यांनी दाखवलेला दिलदारपणा राजकारणाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरण्याजोगा आहे। अशाच काही मंत्र्यांची उदाहरणं आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रामाणिक, संयमी आणि लोकप्रिय नेते आर पाटील यांच्यावरही राजीनामा देण्याची वेळ आली होती। आर पाटील हे 2008 साली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते। त्यावेळी मुंबईत 26/11चा दहशतवादी हल्ला झाला। देशभरात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली। या हल्ल्याने केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण देश हादरून गेला होता। सरकारच्या कामगिरीवर आणि विशेषतः गृह मंत्रालयावर अनेक प्रश्न उपस्थित होत होते। त्यावेळी आबांनी एक विधान केलं जे राजीनाम्याचं कारण बनलं। बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है हा हिंदीतला डायलॉग आबा चुकून बोलून गेले आणि माध्यमांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला। आबांना गुन्हेगारीबाबत बोलायचं होतं, पण तिथं हिंदीनं त्यांची गोची केली। यानंतर मीडिया ट्रायल चालली, पण आबांनी याची जबाबदारी स्वीकारली आणि थेट गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला। 1996 साली अटल बिहारी वाजपेयींनी भाजपच्या वतीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली। ही भाजपसाठी एक ऐतिहासिक घटना होती, कारण प्रथमच पक्षाने सरकार स्थापन केलं होतं। मात्र त्यांच्या सरकारचा कार्यकाळ केवळ 13 दिवसांचाच ठरला। 1996 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, परंतु त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं नाही। त्यांनी सरकार स्थापन केलं, परंतु इतर पक्षांनी पाठिंबा देण्यास नकार दिला। अटलजींनी संसदेत विश्वासदर्शक ठराव मांडला, मात्र बहुमत नसल्याने ठराव मंजूर होऊ शकला नाही। त्या परिस्थितीत वाजपेयींनी संसदेत आपल्या सरकारचा राजीनामा जाहीर केला। राजीनामा देताना वाजपेयींचं भाषण आजही इतिहासात अमर आहे। त्यांनी शांततेत, आत्मविश्वासाने आणि सन्मानाने आपली भूमिका मांडली। लेकिन पार्टी तोड़कर सत्ता के लिए नया गठबंधन करके अगर सत्ता हाथ में आती है तो मैं ऐसी सत्ता को चिमटे से भी छूना पसंद नहीं करता। न भीतो मरणादस्मि केवलम दूषितो यशः। भगवान राम ने कहा था, मैं मृत्यु से नहीं डरता, अगर डरता हूं तो बदनामी से डरता हूं, लोकापवाद से डरता हूं। जब जब कभी आवश्यकता पड़ी, संकटों के निराकरण में हमने उस समय की सरकार की मदद की है, और मैं चाहता हूं ये परंपरा बनी रहे, ये प्रकृति बनी रहे। सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए। महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री होण्याचा मान बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले यांना मिळाला। त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी त्यांनी भरीव योगदान दिलं। अनेक धाडसी निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून अंतुले यांची कारकीर्द गाजली। एका घोटाळ्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला ग्रहण लागलं। तो घोटाळा होता सिमेंटचा। 17 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर त्यांची या घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाली, मात्र तोपर्यंत त्यांचं व्हायचं ते राजकीय नुकसान होऊन गेलं होतं। अंतुले यांच्यावर आरोप करण्यात आला की त्यांनी त्यांच्या इंदिरा गांधी प्रेरणा निधीसाठी अनधिकृतरित्या सिमेंट वाटपाचे परवाने दिले। त्यातून त्यांनी निधी उभारला, मात्र हा निधी सार्वजनिक हितासाठी नव्हता असा आरोप करण्यात आला। त्यांच्या या वादग्रस्त निर्णयामुळे काँग्रेस पक्षालाही मोठं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली। त्यामुळे अंतुले यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तांतर झालं। जनतेनं शिवसेना भाजप युतीला जनादेश दिला। सरकार आल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केलं। महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री ठरले। 1999 ला महाराष्ट्राच्या युती सत्ता येऊन 4 वर्षांचा काळ लोटला होता। या काळात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा आणि बाळासाहेबांच्या मातोश्रीत अंतर वाढलं होतं। या सगळ्यात पुण्यातील एका भूखंडाचं प्रकरण न्यायालयासमोर आलं। मनोहर जोशी यांच्यावर स्वतःच्या जावयासाठी भूखंडाचे आरक्षण बदलल्याचा आरोप झाला।
1998 मध्ये मनोहर जोशींनी पुण्यातील शाळेचे राखीव असलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलून ते जावई गिरीश व्यास यांच्या निकटवर्तीयांना दिल्याचं स्पष्ट झालं। त्या भूखंडाचं आरक्षण बदलून त्या जागी त्यांनी 10 मजली इमारत बांधल्याचंही समोर आलं। प्रकरण कोर्टात गेलं। मुख्यमंत्री मनोहर जोशी जावयाच्या फायद्यासाठी अशा प्रकारे शाळेच्या जागेचं आरक्षण बदलणं संतापजनक असल्याचं म्हणत सुप्रीम कोर्टानं जोशींना फटकारलं। या प्रकरणानंतर बाळासाहेबांनी मनोहर जोशींचा तातडीने राजीनामा घेतला। त्यावेळी बाळासाहेबांनी मनोहर जोशींना एक पत्र लिहिलं, तुम्ही आता जिथेही असाल तिथे कृपया सर्व काही थांबवा, महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करा आणि मला भेटायला या। बाळासाहेबांच्या आदेशापुढे कुणाचंही काही चालण्याची हिंमत नव्हती। मग काय, बाळासाहेबांनी थेट राजीनामा घेतला आणि एकाच आदेशात नारायण राणेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवलं। महाराष्ट्राचे 10वे मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर फक्त 9 महिने मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती। काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ अशी निलंगेकरांची ओळख। वैद्यकीच्या पदव्युत्तर परीक्षेत कन्या चंद्रकला डवले हिचे 2 गुण वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला। त्यावेळी ते मुख्यमंत्री होते, त्यामुळे या आरोपांचं गांभीर्य वाढलं। त्यावेळी कुणावर एखादा आरोप झाला, न्यायालयाने ठपका ठेवला की संबंधित नेते पदावरून तातडीने दूर होत असत। निलंगेकर यांचं कन्येचं गुण वाढवल्याचं प्रकरण न्यायालयात गेलं। न्यायालयानं या प्रकरणात त्यांच्यावर ताशेरे ओढले, त्यामुळे डॉक्टर निलंगेकर यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। कालांतरानं या प्रकरणात त्यांना क्लीन चिट मिळाली, पण तोवर निलंगेकरांचं मोठं नुकसान झालेलं होतं। या नेत्यांसह चिक्की घोटाळ्यात नाव आल्यानं पंकजा मुंडे छेड काढल्याचा आरोप झाल्यानंतर रामराव आदिकांनी राजीनामा दिला होता। मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख यांना दहशतवादी हल्ल्यानंतर रामगोपाल वर्मांना ताज हॉटेलमध्ये नेणं भोवलं होतं। त्या कारणास्तव त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। आदर्श प्रकरणात झालेल्या आरोपांनंतर अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं। अजित पवारांना सिंचन घोटाळा प्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता। तर 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपात अलीकडच्या काळात अनिल देशमुखांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता।